तर तुम्ही म्हणसाल तर रात्रीचं बस स्टँडवर काय करते, तर आम्ही चाललो होतो बाहेर. म्हणजे आमची छोटीशी फॅमिली ट्रिप जाणार होती 2 दिवसासाठी. तर बघा इथं ताई, मोठ्या ताई, मम्मी वगैरे आम्ही सर्वचे सर्व होतो. आणि थंडी तर खूप वाजत होती. तरी कसं बाहेर जायचं म्हटल्यावर एन्जॉय करताना बघा सगळे कसे म्हणजे एकदम एक्सायटेड होते, हाय करत होते. छोटे पिल्ले पण होते आमच्यासोबत 2. तर ते पण बघा सगळे हाय हाय करत होते. कारण की बाहेर जायचं म्हटलं ना सगळ्यांनाच आनंद होतो बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय. तर आणि आम्ही बसमध्ये जात होतो. बसमध्ये एक छोटासा मुलगा होता, माझ्या पिल्लूसारखाच होता. आणि बघा तो पडायला आला तर त्याने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. आणि त्यानंतर आम्ही पोचलो. तर बघा आम्ही आलो होतो अक्कलकोटला. इथं आलो सकाळी, आम्ही पोचलो होतो 5:30 वाजता. त्यानंतर आम्ही रूम केली, रूमवर आलो आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले सर्वजण. आणि नंतर निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. सकाळी सकाळी चहा वगैरे घेतली आणि लवकर निघालो, त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती मंदिरामध्ये पण. आणि बघा मॅगी तर आज थोडंसं तब्येत ठीक वाटत होती तिची. अगोदर म्हटलं तर तब्येत तिची ताप येत होती ना, त्यामुळे म्हटलं हिला बरं वाटतं की नाही, पण सगळ्यांना फ्रेश बघून तिला पण जरा फ्रेश वाटत होतं. त्यानंतर स्वामींसाठी तर फुलं वगैरे घेतले होते. तिथे आतमध्ये तर काही चढवू देत नाही, पण म्हटलं असतं नाही का आपल्याला स्वामींसाठी घ्यायचे, तर तसे घेतले. आणि माझं पिल्लू बघा किती आगाऊपणा करता येईना. आजीचा हात पकडायचा होता आणि फुलं तिच्या हातात ठेवायची होती. आम्ही इथं दर्शनासाठी नंबर लावले होते, दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इथं बघा आमचं चालू होतं फोटो काढणं स्वामींच्या रुद्राक्षच्या फोटोजवळ. खरंच नाही तर मंदिरामध्ये आलं तर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ बसलो. त्यानंतर पिल्लूला परत ताप आली होती, मंदिरामध्ये होतो तेव्हाच. तर म्हटलं चला तिला आता औषध द्यायचं, त्याच्यामुळे तिच्यासाठी आम्ही नाश्ता घेतला होता, डोसा. आणि बघा त्याचा चेहरा कसा सुकून गेलेला होता, नाश्ताही करायला तयार नव्हती. तर असं होतं आमचा स्वामींनाकडे आलेला दिवस. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये.